तुमच्या कुठल्या तरी जुन्या केसचा विषय काढला, हे खोदकाम कोण करायला? देवेंद्र फडणवीस. डायरेक्टली नाव त्याला काय भ्यायचा संबंध आहे? डबल चाल करायच्या भानगडीत पडायचं नाही. मराठीच्या नादी पुन्हा लागू नये. त्यांनी जाणून बुजून ते हल्ला घडून आणला आणि ती नीट करून तसा बी नाही ऐकला तर त्याचं राजकीय आयुष्यच खलास करून टाकतो. शांत राहून सुद्धा किती गेम करता येते हे सुद्धा मी राज्याला पहिल्यांदा दाखवले. समजा मुंबईला गेले आणि मागच्या वेळेस जसं वाशीमध्ये अडवणूक झाली, यावेळेस सुद्धा अशी अडवणूक झाली आणि फोर्सेसचा वापर केला तर? ते बिचारे शेतकरी होते, मराठी. एवढा हलक्यात नाही घ्यायचा मराठा समाज हीच आपली सगळी फळी. आपली शक्ती बळ मराठा समाजाची. ही सगळी यंत्रणा प्रशासनाची कोलमडली होती. सगळी यंत्रणा इतकी लावली होती त्यांनी, पूर्ण कोलमडली होती. कोणाचंच काय चालत नव्हतं. एका तालुक्यातून 50,000 गाडी काढायची. मग ते 4 व्हीलर असेल नाही तर 2 व्हीलर असेल. पण मुंबईत मात्र 29 ऑगस्टला यायचे. इतके तुटून येणार आहेत आम्हाला 100 किलोमीटर लाईन आम्हालाच पुरणार नाही. तुम्ही आज लिहून ठेवा आणि रेकॉर्ड पण झाले. श्रीमंत मराठ्याला वाटतं मराठी मोठी होऊ नये, श्रीमंत धनगराला वाटत असून धनगर मोठे होऊ नये. पण आपण तर गरिबीतून आलो ना. आपल्याला धनगराची कष्ट माहिती आहेत आणि मराठीची कष्ट माहिती आहेत. तर आपण गरिबासाठी लढायचं आणि ती शब्द गेलेला आहे. मी लढणार आहे. तर राजा तर कोणी शिकू शकत. पूर्ण राजा आपल्या हयाती बी गेल्या तरी आपल्याला कळणार बी नाही ना. आपण शिकून घेऊ पण शकत. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या आणि त्या 90% जास्त. हे गणित कुठल्या प्रकारचं आहे? गोरगरिबाला माझ्याबद्दल विश्वास हेच काम करू शकतो. पण सगळ्या पक्षातले नेते माझ्यावर जळायला लागले. माझं एखाद्या मंत्र्याचं पटलं नाही म्हणून रागराग करून मी समाजाचं नुकसान करत नाही. माझ्यासाठी आज तुमच्यामुळे भरपूर लोक सभागृहात गेली, भरपूर लोक घरी पण बसली. तुम्ही राजकीय व्यक्तिमत्व आहेत का? नाही. मला तुम्ही राजकीय प्रश्नच विचारू नका. मला कोणीच चांगलं वाटत नाही. पुरायला लावून टाका. पण भविष्यात कधी तुम्ही मुख्यमंत्री झाला? तुम्हाला आता सांगणार नाही मी. मला सांगायचं नव्हतं. सांगू रे. इंडिया लीडर असा प्लॅटफॉर्म आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जी लोक काम करतात त्यांच्या एक प्रोफाईल बेस असतो आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि त्या प्रोफाईल्स गुगलवर असतात. आता तुम्ही बघताय जे सोशल मीडिया आहे, पण त्याच्याहून पॉवरफुल गुगल आहे, जिथे लोक सर्च करतात आणि ज्या प्रोफाईल्स क्रिएट करतो. आता आपली पण प्रोफाईल indialeader.com वर आहे आणि त्याच्यावर आपलं भरपूर काम म्हणजे जेवढं आहे तेवढं अपलोड केलेलं आहे. लोक व्हिजिट करतात आणि ती पूर्ण ऑल इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड ते सर्च करून तुमच्याबद्दल वाचतात. तुम्ही उभा केलेल्या आंदोलनात सुरुवातीला जेव्हा एक नॅशनल न्यूज मीडियाने एक न्यूज कव्हर केली आणि ती न्यूज होती मीट द ऍक्टिव्हिस्ट हू हॅज शेकन द महाराष्ट्र पॉलिटिक्स. अशा आंदोलकाला भेटा ज्यानं महाराष्ट्राचं राजकारण हादरवून सोडलंय. हे तुमच्याबद्दलची माहिती नॅशनल मीडियाने कव्हर केली. ही आपण उभा केलेल्या आंदोलनाची ताकद आहे. ही आपल्या आंदोलनाचं पूर्ण वैभव आहे आजपर्यंत. हे नॅशनल न्यूज मीडियाने कव्हर केलं. नमस्कार पाटील. इंडिया लीडर मध्ये तुम्ही वेळ दिला आणि तुम्ही प्रेझेंट आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पाटील, सध्या दिनक्रम काय चालू आहे? सध्या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे आता आंदोलन 29 ऑगस्टला तुम्ही डेट दिली आणि चालू होणार आहे. सध्या दिनक्रम काय चालू आहे? मराठा आरक्षणाच्या गाव लेवलवरच्या बैठका सुरू आहे सध्या. म्हणजे त्याला पारावरच्या बैठका नाव दिलं आहे. प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाऊन खेड्यापाड्यात आम्ही आता बैठक घेतो. उद्या आम्ही संध्याकाळी वाटतं सिन्नर तालुक्यात आहेत, नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामध्ये अचानक चाललोय. उद्या पण हीच दिनक्रम रोज सुरू आहे. आता आज जो तुमचा स्वभाव आहे की घेतल्याशिवाय सोडणार नाही, एखादी गोष्ट पाहिजे तर मला पाहिजे, तर लहानपणी पण तुम्ही असेच होता का? तुमचं बालपण पण अशाच स्वभावात गेलेलं आहे? शेती काम करताना सुद्धा आम्ही असे कठोरपणच काम करायचो की कुठला कंटाळा करायचा नाही. ताकदीनं तो काम सांगितलंय घरच्याने, आईबाबांनी, त्यांनी, तर आपण ते ताकदीनंच करायचं. उगा त्याच्यात म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, ते टंगळमंगळ केल्यासारखं नाही करायचं. म्हणजे काम चोकारपणा अजिबात नाही. तसल्या मग ते असे कामं करायचे नाही कधी. पूर्ण झोकून देऊन काम करायचं. आजच्या भाषेत त्याला हार्डवर्क म्हणलं जातं. तसं करायचं ना तर कसोटी लावून काम करायचं प्रत्येक काम. आणि आपण कसोटीनंच काम करतो कुठलं, म्हणजे त्यावेळेस पण आणि आता पण. जेव्हा तुमचं सुरुवातीचं म्हणजे जे आयुष्य होतं, मोठं कुटुंब होतं,
शेती हा एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून होतं, तुमचं पूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं. ते दिवस कसे होते? आता ते तर मेहनतीचे दिवस होते. मेहनत केल्याशिवाय खायलाच मिळायचं नाही अशा परिस्थित्या त्यावेळेस होत्या. कुटुंब त्यावेळेसही शेतीवरच होतं, आज पण शेतीवरच. असं काय आम्ही कशातून काही मिळवलेलं नाही किंवा मिळकत पण नाही केली की काय. त्यावेळेस शेतीवर अवलंबून होतं, आजही शेतीवरच अवलंबून आहे, पुढेही राहणार आहे. पाटील, जेव्हा सुरुवातीचा तो काळ चालू होता, शालेय शिक्षण झालं, कॉलेज शिक्षण झालं, पण अशा काय गोष्टी घडत गेल्या ज्याने तुमच्या स्वभावात, तुमच्या पूर्ण या सगळ्या गोष्टी तुम्हाला समाजकार्याकडे घेऊन आल्या? परिस्थिती डोळ्यासमोर दिसत होती त्यावेळेस. आपण शिकत असोत किंवा दुसरे शिकत असोत, त्यावेळेस स्पष्टपणानं दिसायचं की बाकीचे उच्च शिक्षणाकडे जातात, मग आपल्याकडं सगळ्या बाजू असताना आपण कसं काय जात नाहीत. तर त्याला आरक्षण ही एक मोठा अडथळा दिसला की आरक्षणामुळं पोरं शिक्षणात जात नाहीत, उच्च शिक्षणात, आणि नोकऱ्यात पण जात नाहीत. जे कधी नोकरीत जाऊ शकत नाही, म्हणजे मार्क कमी असतात, म्हणजे त्याची उंची नाही मोजायलो मी किंवा त्याची जात पट्टीनं मोजायला नाही, परंतु जो जाऊ शकत नाही तो चालला आणि आपला जात नाही, मग तो मुलगा असो मुलगी असो, हे दिसून यायला लागलं की याला मारक ठरतंय भविष्याला, तर आरक्षण ठरतंय, ते मिळू द्यायचं. जाऊ द्या, आपलं आयुष्य जरी त्यातून बाहेर पडलं भवितव्यातून, आपण आता नाही जाऊ शकत, कारण आरक्षण नसल्यामुळे आपण नोकऱ्यात जात नाहीत, शिक्षणात जाऊ शकत नाही. किमान पुढच्या पिढ्या तरी आपण घातल्या पाहिजेत. कुणीतरी आयुष्य वेचलं पाहिजे समाजासाठी, कुणीतरी समाजाला वेळ दिला पाहिजे आणि आपला समाज मोठा केला पाहिजे, हा उद्देश मनात घेतला आणि मिळून द्यायचं, आणि दिलं पण. ते आता थोडं राहिले, 19 राहिलेलं पण घेणार आहे. आता त्या सुरुवातीच्या काळात तुम्ही जेव्हा तुमच्या मनात ती खदखद असेल की आरक्षण पाहिजे, होणाऱ्या समाजाची परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर बघत असता, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे भरपूर मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही बघताय की आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे केले जातात, पण आमरण उपोषणच का? अनेक लोक अडचणीत आणण्यापेक्षा आपण अडचणीत आलेलं चांगलं. शेवटी तुमच्या जाळपोळीनं, दगडफेकीनं मला वाटलं की समाजाला नाही मिळणार, समाजाचे पोरं, समाज अडचणीत येईल असं वाटल्यामुळं आपण तो मार्गच पत्करला नाही. त्यापेक्षा लोकांची झीज करण्यापेक्षा, लोकांचे मराठ्यांचे गरिबांचे पोरं अडचणीत आणण्यापेक्षा किंवा ते समाजच पूर्ण अडचणीत आणण्यापेक्षा आपण अडचणीत आल्याचा काय फरक पडेल. म्हणून आपण ठरवलं की आपण अडचणीत येऊ, आपण जीव जाळू, आपण रक्त जाळू, आपण उपाशी तापाशी राहून आपल्या समाजाला मिळून देऊ, हा उद्देश मनात ठेवला. आणि ते वाईट विचाराचं असता किंवा लोकांचा वापर करायचा असता तर मी त्याला दगड आणायला लावले असते, जाळपोळी करायला लावल्या असत्या, काही पण वेगळे वेगळे मारामाऱ्या करायला लावल्या असत्या. मी ते करायचं नको बोललो, कारण ते करायला समाज काय कमी पडत नाही, कारण समाज क्षेत्रीय आहे. पहिलेच याला लढायची सवय, याला हे दम खात नाही एकदा तराला लागल्यावर, आणि आपण याला आणखीन तराला नाही लावायचं. आणि बाकीच्या लोकांना तेच पाहिजे होतं की मराठी अडचणीत कसे येतील, यांना थोडं उचकवलं हे काही पण करतात. आणि मग आपण ज्यावेळेस आंदोलनात उतरायचं, मग त्यांची इच्छा का पूर्ण करायची, जे आमच्यावर जळते त्यांची, यांना उचकवलं की हे जाळपोळ करतात, गुतून टाकायचे, लोक मोकळं व्हायचं. म्हणजे सरकारला सांदच नाही ठेवायचे आपण गुतायला थोडी सुद्धा. आणि म्हणून आपण आमरण उपोषणाचा हात्यार घेतला. आपण उपाशी तापाशी राहून त्यांच्या लेकरा बाळासाठी मराठ्यांचा झटतोय आणि आपणच झटायचं, त्यांना अडचणीत आणायचं नाही म्हणून. आणि यशस्वी पण झालो ना आम्ही. कुठं दगडफेक, जाळपोळ असले कुठाने न करता आम्ही यशस्वी झालो. उलट आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केलेत, काही नाही करून सरकारनं, काही नाही करून केलेत. मग केले असतं तर किती केले असते. आंतरवालीपर्यंतचं आंदोलन, की त्याच्या आधी तुम्ही भरपूर आंदोलनं केली आहेत, म्हणजे या आंदोलनापेक्षा काही वेगळा मार्ग म्हणजे तेव्हा आधी घेतला की आंतरवाली, त्याच्या आधी तुम्ही आमरण उपोषण करत होता, पण याच्या आधी काही वेगळे मार्ग वापरले होते आणि पुन्हा आमरण उपोषणावर आला, तर असं काही होतं का? नाही, वेगळे वापरलेच नाहीत, पण लक्षात आलं बाकीच्यांनी वापरले होते. सुरुवातीपासून आमरण उपोषण बाकीच्यांनी वापरले होते ना, जे समाजाचे पुढे होऊन काम करायचे, त्यांनी हे मार्ग वापरले होते, तरी पण नाही मिळालं. ते काय कमी लढले नाही, ते खूप लढले, पण मिळालं नाही. मग ते लक्षात आलं, या मार्गाने तर समाजाने प्रयत्न करून बघितला, सगळे प्रकारचे बंद करून बघितले, राज्य बंद करून बघितलं, त्याने अनेक मोठमोठे मोर्चे काढले, नंतर मूक मोर्चे पण काढले, सगळं करून बघितलं समाजाने. मग आपल्या लक्षात आलं की हे असे ठेप्याला नाही येणार, हे उद्रेकानं येणं ठेप्याला येणार नाही. ते आपल्याला वेगळा गनिमी कावा छत्रपती शिवरायांचा वापरल्यासारखं वापरावं लागणार आहे. आणि मिळालं पण, तिथं आम्ही यशस्वी पण झालो. जेव्हा आम्ही उद्देश घेऊन बाहेर पडलो त्या उद्देशाला यश सुद्धा मिळालं. आज 58 लाख कुणबीच्या नोंदी निघाल्यात, म्हणजे 3.25-3.5 करोडपेक्षा जास्त मराठी आत्ता आरक्षणात गेले.
आता तर राहिलेलं घालणारच 29 ऑगस्ट. यश मिळालंच. आंतरवालीत जेव्हा आंदोलन झालं आणि आंतरवालीकर म्हणून म्हणजे आंतरवालीकर कसे घेतात या सगळ्या गोष्टीला की त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि ही गोष्ट त्यांच्यावर आली? शेवटी गावकऱ्यांनी पहिल्या दिवशी ठरवलं होतं की पूर्ण शक्ती पणाला लावायची, पण मराठा समाजासाठी लढायचं. आणि याची जाणीव कोणाला नव्हती आंतरवालीतल्याला की आमच्यावरती ते हल्ला करणार आहेत किंवा असा काही प्रकार होणार आहे. त्यांनी जाणून बुजून ते हल्ला घडून आणला. म्हणून आंतरवालीकरांचं मतच असं तयार झालं, आता काय नाही करून मारलंय विनाकारण. समाजाच्या लेकरांना आरक्षण मागितलं म्हणून आपल्याला गोळ्या घातल्या, लाठीचार्ज केला आणि पाय हात मोडेपर्यंत मारलं. काही काहींचे डोके पूर्णपणानं फुटले होते की त्या 34 टाके पडले होते एका एकाला. मग गावकऱ्यांनी शेवटी ठरवलं आपण काय नाही करून जर आपल्याला केलं तर आता आरक्षण मिळवायचं. आता जे होईल ते याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे. आणखी गोळ्या घातल्या हातात, पायात, गुडघ्यात. आत्ताही आमच्या गावकऱ्यांना काही काही चालता येत नाही. आजची सुद्धा परिस्थिती, त्या छेरे आजही निघत नाहीत. काय काय पोरांच्या पोटात छेरे गेले तर तिथं ते मासानं पूर्ण त्या छेऱ्याच्या भोवती असं आळं पिळं केलंय असं. त्यामुळे आजही त्यांना त्रास येतो. मग शेवटी गावकऱ्यांनी ठरवलं आता याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे, याच्यापेक्षा किती प्राणघातक मोठा हल्ला आहे, आता लढायचंच. आता रक्ताचा बदला आरक्षण घेऊन घ्यायचं आणि ते करून दाखवलं. आता लाठीचार्ज झाला, पण एक लाठीचार्ज आणि मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील हे नाव पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं आणि त्याच दिवशीपासनं म्हणजे एक फेम तयार झाला प्रत्येक नेत्याचं. म्हणजे सुरुवातीच्या काळात अचानक भेटलेली फेम भल्या भल्या नेत्यांना पेलवत नाही, म्हणजे अचानक भेटलेली फेम. तुमच्या बाबतीत ते कसं होतं? म्हणजे आम्ही जेवढं बघितलं की मनोज जरांगे पाटील हे ती मुरब्बी नेत्यासारखं सगळी गोष्ट हँडल करत होते. हे कसं जमलं तुम्हाला? नाही, तुमच्या भाषेत फेम जी आहे त्याला आमच्या भाषेत प्रतिष्ठा म्हणतो थोडक्यात आपण. तुम्ही जे म्हणता की माझी या काही की फेम वाढली, प्रतिष्ठा वाढली, मी त्या फेमला किंमत नाही दिली. मी लोकांच्या भावनेला, दुःखाला किंमत दिली. मी जर त्याच्यात त्या प्रतिष्ठेत वाहत गेलो असतो, मी खूप आता मोठा झालो, मला प्रसिद्धी मिळाली आणि मी चॅनलवर दिसतो रोज आणि मोठमोठाले नेते सुद्धा हातात आलेत आता, मी जर त्या माझात आणि मस्तीत गेलो असतो तर माझा समाज भरकटला असता सगळा. मी तिकडं लक्ष नाही दिलं. मी तरी समाजाच्या दुःखावर लक्ष दिलं, पोरांच्या भावनेवर लक्ष दिलं, पोरांचं भविष्य, त्यांचं अस्तित्व याच्यावरती जास्त फोकस केला. आपल्या प्रसिद्धीवर फोकस नाही केला. मी ते विचारच नाही केला की आपण किती टोकाला गेलो. आपण जर 1 कोटीची सभा घेतो म्हणल्याच्या नंतर आता आपण 4-2 जणात बसायचं नाही, गावखेड्यात जायचं नाही, म्हणजे त्या मस्तीत मी गेलो नाही. मी ग्राउंडवर राहिलो तरी पण, कारण गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, मराठ्यांचे, पोरांचे दुःख जाणले होते. समाज किती त्रासातून जातो, समाजाला किती कष्ट करावं लागतं, पोरी मोठं करताना किती त्रास सहन करावा लागतो आईबापाला, याच्यातच कायम राहिलो मी. कारण मी त्या मस्तीत जगलोच नाही की आपण आता इतक्या उंचीवर गेलोत म्हणल्याच्या नंतर आता आपण आपल्या शानमध्ये आपलं स्टेटस त्याच पद्धतीने वागायचं, हे बघितलं नाही मी. मी आत्ता पण रानात बसतो, 10 लोक असले त्यांच्यात पण जातो, एक माणसाने हात केला गाडीला तरी जागेवर उभा राहतो. मी आत्ताही तुम्ही आलात तेव्हा मी आता बाहेरच बसलेलो होतो. नाही तर कोटी सभा घेणार बाहेर नाही दिसणार तुम्हाला. बरोबर. तुम्हाला इथून वर यायला 10-15 लोकांनी अडवलं असतं. साहेबाकडे जाऊ का, मग त्यांनी म्हणायचं थांब थोड्या टायमाने जाय, अमुक जाय. मी बाहेर बसलेलो होतो कारण मी तिथं आहे म्हणून समाज मला मोठा करता आला. नसता मी एकटा मोठा झाला असतो आणि समाज पुरा बरबाद झाला असता. त्यामुळे मी त्या प्रतिष्ठेला किंमत नाही देत. ते काय 4 दिवसाचं असतं. हा, ते लग्न बघितलं की तुम्ही एखाद बार, लग्नात कसं असतं, मंडोळ्या आणि ते कपडे, ते थाटण बोटाडण 2-4 दिवसांनी. ते माणसाने बुद्धी जिवंत ठेवायची, जागी ठेवायची. तात्पुरत्या आनंदात जगायचं बंद करायचं, लॉंग लाईफ बघायचं भविष्याचं. शेवटपर्यंत भविष्य कसं कडे जाणार आहे हे बघायचं. तात्पुरत्या तुमचे चष्मे बोटडं घातल्याने ते भविष्यकडीला जाणार नाही. त्या धुंदीत जगतो मी की आता आपण तात्पुरता आनंद नाही बघायचा. मीडिया आहे, प्रसिद्धी आहे, नेते आहेत, तर समाजाचं वाटलं होईल ना. मी समाजच प्रथम स्थानी ठेवला म्हणून मोठा केला आणि समाज म्हणून माझ्या मागे आहे आज सुद्धा. समाजाचा पुढचा विचार तुम्ही, भविष्याचा विचार करता, आत्तापुरतं तुम्ही समाजासाठी बघत नाही. पण हे सर्व आंदोलन हाताळताना मी एक गोष्ट पाहिली आहे की तुम्ही, तुमचा स्वभाव बाहेरून बघताना तडकाफडकी वाटतो तुम्ही निर्णय घेताना, पण जेव्हा आंदोलनाच्या वेळी आंदोलनाचे निर्णय घ्यायची वेळ येते तुम्ही एवढे संयमी वाटता की निर्णयाला वेळ देता. तारीख आपल्याला म्हणजे प्रत्येक आंदोलनकारीला वाटतं की आता जवळची तारीख असेल,
पण तुम्ही वेळ देता, तुम्ही संयमी निर्णय घेता, हे कसं जमतं? तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. काय असतं, समाज जाणून घ्यायला लागतो त्यासाठी. ज्यावेळेस निर्णय घ्यायचे किंवा एखाद्या निर्णय क्षमता माणसाला आपल्याला आपली परीक्षा घेणार आहे एखाद्या निर्णयाची, त्यावेळेस आपल्याला समाज बघावा लागतो. आपला तडकाफडकी स्वभाव किंवा आपले विचार किंवा आपली भावना समाजावर लादून चालत नाही. मी घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या समाजाचं काही नुकसान होणार आहे का, हे अगोदर मला बघायला लागतं. मी रागीट आहे किंवा तापड अचानक निर्णय घेतो म्हणून मला तसं चालून नाही चालत. त्याच्यावर समाजाचं कल्याण होणार आहे का, हे मला अगोदर बघावं लागतं. म्हणून मी समाजाचा आधी विचार करतो. माझा एखादा 4 पाऊल मागं घ्यायची वेळ आली तरी मी पाऊल माझा मागं घेतो. का? तर मला समाजाचं हित बघावं लागेल. माझा हेकेखोरपणा समाजावर लादून चालणार नाही. माझा विचार मला समाजावर लादून चालणार नाही. माझं एखाद्या मंत्र्याचं पटलं नाही म्हणून रागराग करून मी समाजाचं नुकसान करत नाही माझ्यासाठी. म्हणून मी निर्णय घेताना थोडा विचार करतो. 4 दिवस लेट घ्यायचं, पण दम्मानी जरा जाऊ दे ना. शांत राहून सुद्धा किती गेम करता येतात हे सुद्धा मी राज्याला पहिल्यांदा दाखवलेलं आहे. शांत राहून कसे गेम करायचे हे सुद्धा दाखवलंय. आणि रागाने सुद्धा सरकार कसं मी ठेप्याला उठणीला आणतो हेही माझ्या समाजानं बघितलेलं आहे. तर मला वेळोवेळी चाल बदलावी लागते. कारण छत्रपती शिवरायांनी सुद्धा तेच केलंय. नुसते छत्रपती शिवरायांची आपल्याला तलवार बघून चालणार नाहीये, तर छत्रपतींनी किती मोठे विचार या देशाला जगाला दिलेत हे सुद्धा बघावं लागते. ज्यावेळेस त्यांनी तलवार उचलायची त्याच वेळेस उचलली, आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की युक्तीनंच काम करावं लागेल त्यावेळेस त्यांनी गनिमे कावा वापरला. जसं की आपलं सैन्य खूप दमून आलंय आणि मग आता लढाईचा सामना तर लगेच करावा लागतोय पुढच्या आठवड्यात महिनाभरात. तर आता तर सैन्य पूर्ण दमलेलं आहे, हत्यारं सुद्धा लावलेले नाहीयेत, त्याला धार द्यावा लागणार आहे, वेळ कमी आहे, परत आपल्याला सगळं अन्नधान्य पण जमा करायचंय, ते शक्य नाही. मग त्यावेळेस गनिमे कावा. जिथं छावणी पडली त्याच्यावर मावळे रच्चेच हल्ला बोलायचे आणि त्या सगळा दारूगोळा चोरून घेऊन यायचे आणि सकाळी त्याच्याच अंगावर टाकायचे. जिंकले. काही वेळेस मला तसंही समाजासाठी करावं लागतं. 4 पावलं मागलं. 2-4 दिवस समाज नाराज होतो. कशाला निर्णय घेतला येऊ, आता आपण लावून धरायला पाहिजे होतं, संधी आली. आणि नंतर तेच समाज जे नाराज झाले तेच म्हणतात त्यांनी घेतलं तेच बरोबर आहे, बरं झालं थांबून चाललंय. म्हणून तर मी 70 वर्षात न जिंकणारा समाज 2 वर्षात जिंकेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही बोललात. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य भरपूर संघर्षमय होतं. लोक तुमच्याबद्दल बोलतात की संघर्ष होता. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांकडून अशा काय गोष्टी शिकलात किंवा तुम्ही काय गुण त्यांच्याकडून घेता जे तुम्हाला फायद्याचे या आंदोलनात वाटतात? राजा तर कोणी शिकू शकत नाही. पूर्ण राजा आपल्या हयातीत गेल्या तरी आपल्याला कळणार बी नाही, आपण शिकून घेऊ पण शकत नाही. एक त्यांचं जीवनातलं एक दिवस त्यांच्या जीवनातला जरी फक्त शिकलो तर आपण तरी आपला विषय आपला जन्म धन्य झाला. राजा पूर्ण शिकणं उभ्या हयातीत कोणाला शक्य नाही, कोणालाच. राजा होते आणि त्यांचे सगळे डावपेच, त्यांची लढाईची पद्धत इतकं कोणीच असू शकत नाही. मी तर एकदम साधा आहे, मावळ्याच्या विचाराचा माणूस आहे मी. परंतु राजे शिकणं कोणाला शक्य नाही. गप्पा मारू शकतं भाषणात माणूस, राजे तुम्हाला कळाले का, मला कळाले, अमकं झालं, ते भाषण ठोकून 10-5 रुपये घेऊन जाऊ शकतो. राजे आणि राजांचा विचार करणं उभ्या हयातीत एवढं सोपी गोष्ट नाहीये. राजेच होते, त्यांच्या बरोबरी आपणच काय जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही, कोणीच. आणि जे राजा शिकन ना पूर्ण 100%, त्याच्यासारखं धन्य जीवन दुसरं कोणाचंच नाही. आपण थोडा पूर्वीचं जाऊ की ह्याच्या आधी काही आंदोलनं उभा राहिली होती. अण्णासाहेब जावळे पाटलांनी सुद्धा आंदोलन उभं केलं होतं आणि मराठा क्रांती मोर्चे सुद्धा मोठ्या स्वरूपात झाले. ते सुद्धा आंदोलनं मोठ्या म्हणजे ते सुद्धा झाली होती. त्यावेळी तुमचं काय नियोजन, म्हणजे तुम्ही काय करत होता त्यावेळी? म्हणजे आज मनोज जरांगे पाटील समाजासाठी लाभलेत, पण तुम्ही तेव्हा काय करत होता? समाज शेवटी जिथं समाजाचा विषय तिथं समाजाने आव्हान बी केलं तरी आम्ही जायचो. आम्ही कधी रुसलो नाही, कधी फुगलो नाहीत. आम्हाला पर्सनल बोलवलं नाही, आम्हाला वैयक्तिक निरोप नाही, पत्रिका नाही, वैयक्तिक फोन नाही, असला विचार नाही करायचो. समाजासाठी कोणीतरी लढतंय ना, क्रांती मोर्चा असोत, सकल मराठा समाज असोत, कोणी पण असू दे, आम्ही जसं आम्हाला शक्य आहे तसं आम्ही पोरं म्हणून जाणार. मागच्याकडे असू नाही तर पुढची कडे असू, बसणार जाणार. समाजाची ताकद वाढवण्यासाठी आपण बळ दिलं पाहिजे, आपण वेळ दिला पाहिजे. एकाने एक माणूस वाढत असतो आणि ज्यावेळेस तिथं गर्दी दिसत त्यावेळेस प्रश्न सुटत असतात. समाजानं गर्दी करणं आवश्यक असतं, तेव्हा प्रश्न मार्गी लागतात. त्या हेतून ते उदांत हेतू आम्ही मनात धरायचो
आणि कोणाच्या याला पण जाणार, 100% जाणार. तिथं 1000 लोक असले तरी जाणार, 500 असले तरी जाणार, पण आपण एक गेलो तर आणखीन त्याला जास्त बळ मिळत, सपोर्ट मिळत. ह्या उद्देश समोर ठेवून जावं लागतं आणि जायला पाहिजे. आणि समाजाने सुद्धा त्याच पद्धतीने वागलं पाहिजे की गर्दी केल्याशिवाय, एकजूट दाखवल्याशिवाय, कारण जनमताच्या रेट्याला एवढी किंमत हे लोकशाहीत. तुम्ही घरात बसून राहताल आणि तुम्ही म्हणताल आम्ही तुमच्या सोबत येतो, तुम्ही कधीच विजयी नाही होणार. तुम्ही म्हणणार आम्ही सोशल मीडियावरती बघतो, टीव्हीवरती बघतो, चॅनलवरती बघतो आंदोलन चाललेलं, आम्ही घरी बसून का होणार तुम्हाला बघतो, कधी तुम्ही यशस्वी नाही होणार. तुम्हाला घरात बसून न्याय नाही मिळणार. काही वेळा अशा असतात की तुम्हाला समोरची लढाई करावी लागते, तुम्हाला समोरासमोर ताकद दाखवावी लागते, तुमची समाजाची शक्ती दाखवावी लागते, म्हणून यश मिळतं. मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं आपली शक्ती दाखवली. मराठ्यांचं रूप काय असतं उभ्या जगाला दाखवलं मराठ्यांनी, म्हणून मराठ्यांच्या पदरात एवढं यश पडलेलं आहे. आणि आता सुद्धा मराठ्यांना घरात बसून 29 ऑगस्टला चालणार नाहीये. तुम्ही म्हणताल आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही जा, आम्ही आहेत, आशेने विजय होणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला स्वतःला त्याच्यात उभं राहावं लागणार आहे. तुम्हाला मुंबईला यावं लागणार आहे, तर आपली शक्ती दिसेल. आणि त्या शक्तीच्या जोरावरती सरकारवर प्रेशर जाईल, आणि प्रेशर गेल्यामुळं कधीच न होणारं मराठ्यांचं काम होणार आहे. म्हणजे चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं की टेन्शनच नाही. ही पद्धत ही आंदोलनाची आणि यश मिळवण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि 29 ऑगस्ट असं होणार आहे, जगाच्या पाठीवरती एवढे रेकॉर्ड ब्रेक, इतकं रेकॉर्ड ब्रेक मराठी येणार आहे की होतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे, अत्याशिक विजय होणार आहे. कारण इतकी जनता जगानं कधी बघितलेलं नसेल, आणि मराठीच मराठ्याला स्वतः बघणार आहे. अथांग सागर मराठ्यांचा. तुम्हाला सांगतो, जेवढे मुंबईचे रस्ते तेवढ्या रस्त्यानं मराठी घुसणार आहेत, चारही बाजूनं मुंबईत घुसणार आहे. आणि म्हणजे ते आपण कब्जा म्हणतो ना, चारही बाजूना कब्जा केला, तसं चारही बाजूनं मराठी मुंबईत यावेळेस घुसणार आहेत. आणि मराठीच मराठ्याला स्वतः बघणार आहेत. आपण इतके आहेत, कारण स्वतःला सुद्धा कधीतरी स्वतःच बघावं लागतं आपण किती आहेत, आणि ते जगाला एकदा दाखवावं लागतं आम्ही सुद्धा कमी नाहीत, आमच्या सुद्धा नादी लागायचं नाही. माणूसचं नाही, माणसाला स्वतः दाखवावं लागतं. म्हणून घराघरातल्या मराठ्यांनी सुद्धा माझं आव्हान आहे त्यांना की घरात बसून विजय होणार नाही, लेकराबाळाचं कल्याण होणार नाही. तुम्हाला बाहेर पडावंच लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही बाहेर दिसताल, मग सगळ्या क्षेत्रातले तुमचे मीडियाचे बांधव असू द्या, तुम्ही एसटीवर ड्रायव्हर कंडक्टर असू द्या, तुम्ही ट्रकवर ट्रॅक्टरवर टेम्पोवर असू द्या, तुम्ही जीप रिक्षा चालवत असू द्या, तुम्ही एखादं हॉटेल टपरी चालवत असू द्या, तुम्ही माथाडी कामगार असाल, तुम्ही डबेवाले असताल, तुम्ही सामान्य शेतकरी असताल, तुम्ही शेतमजूर असाल, तुम्ही कुणी महसूलमध्ये असताल, कुणी तहसीलदार असाल, कलेक्टर असाल, तुम्ही पोलीसमधली असताल, कुणी आरोग्यामध्ये रेल्वे खात्यात असणार, तुम्ही शिक्षक असताल, तुम्हाला सगळ्या वर्गाला तुमच्या लेकराबाळाच्या हितासाठी, भविष्यासाठी, अस्तित्वासाठी तुम्हाला 29 ऑगस्टला बाहेर पडावंच लागणार आहे, तरच विजय मिळणार आहे. नसता विजय एवढा सोपा नाही. शेतकरी मराठ्यांना सुद्धा हातातले कामं बाजूला ठेवून पळावं लागणार. कारण संकट असतं काही वेळेस, ज्यावेळेस समाजावर संकट येतं आणि समाजाला विजय मिळवून द्यायचा असतो, त्यावेळेस जेवतं ताट बाजूला लोटावं लागतं आणि आपल्याला त्याच्यात सहभागी व्हावं लागतं. जेवून तुमचं फक्त पोट भरल, तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार नाही. आणि आयुष्याचं कल्याण करायचं असलं 2 दिवस आपण उपाशी राहिलं तरी चालत, जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि आंदोलनात सहभागी व्हायचं. ह्याच भूमिकेत 29 ऑगस्टला मराठ्याला उतरावंच लागणार आहे, तरच विजय मिळणार आहे. नसता विजय एवढा सोपा नाही. कारण चारही बाजूनं जसे छत्रपती शिवरायांना त्यावेळेस घेरायचे, तसं मराठ्यांना घेरलेलं आहे. चारही बाजूंनी मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून सगळे डोमकावळे टपलेले. यांचा जर तुम्हाला पराजय करायचा असला आणि मराठ्यांचा विजय करायचा असला, तर तुम्हाला सगळ्या मराठ्यांना घराच्या बाहेर 29 ऑगस्टला पडावंच लागणार. विजय मात्र 100% तुमच्या लेकराच्या पदरात पडणार. मराठ्यांच्या डोक्यावरती ऐतिहासिक विजय म्हणून गुलाल पडणार. पण सगळ्या मराठ्यांना मुंबईकडे निघावं लागणार आहे. मग तुमचं जे वाहन असेल ते ट्रॅक्टर लावा, जीप लावा, टेम्पो लावा, आणि कोणाकडे काहीच नाही, आपण आपली मोटरसायकल सुरू करायची आणि मुंबईकडे निघायचं. आता नवीन पोरांनी एक नवीन पद्धत सुरू केली कालपासून. एका तालुक्यातून 50,000 गाड्या काढायच्या. ही कालपासूनची सुरुवात केली, टॅगलाईन सुरू केली मराठ्यांच्या पोरांनी. एका तालुक्यातून 50,000 गाडी काढायची. मग ते 4 व्हीलर असेल नाही तर 2 व्हीलर असेल. एका तालुक्यात 1.5 लाख 1 लाख मराठी मतदारसंघात, 50,000 लोकांजवळ तर मोटरसायकल असतील ना. पुणे शहरात उदाहरणार्थ 10 लाख मराठी आहेत असं ग्राह्य धरू. तसे 40-50 लाख असतील, पण 10च लाख धरा. 10 लाख मराठ्यातून 5 लाख मराठ्याजवळ तर गाडी असेल. आम्ही 5 लाख पण सोडून दिले. 10 लाखातले 1 लाख मराठ्याकडे तरी मोटरसायकल असेल. तशी सिस्टम ग्रामीण भागात सुरू केली कालपासून पोरांनी.
काल मला हे नवीनच येऊन सांगितलं त्यांनी. ते म्हणले आता तुम्हाला वाढदिवस तर साजरा करायचा नाही, तुम्ही त्या स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांच्या मर्डर झालाय त्याच्यामुळे तुम्ही वाढदिवस साजरा करायचं ठरवलं नाही, तर मग आजपासून एक काम करूयात आपण, प्रत्येक तालुक्यातून 50,000 गाडी मराठ्यांची काढायची. म्हणलं करा. आणि रात्री मराठ्याला ते संदेश देणार आहेत. आणि आपल्याही माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना संदेश देतो की आपल्या प्रत्येक तालुक्यातून 50,000 गाडी बाहेर काढायची. आहेच आपल्याकडं, मोटरसायकल आहे, कोणाकडे रिक्षा आहे, कोणाकडे जीप आहे, कोणाकडे टेम्पो आहे, जे वाहन असेल ते घेऊन मुंबईकडे फक्त एक दिवस 29 ऑगस्टला जातीसाठी मुंबईला या, तुम्ही वापस या. आता हे नवीनच सुरू केलंय कालपासून पोरांनी. आणि काय होऊ शकतं, एकदा जर मराठ्यांनी डोक्यात घेतलं ना, मराठ्याचा नाद नाही करायचा. त्यांनी करून दाखवलंय. इथं यायला जागा नव्हती अंतरवली, येड्या बाबळीतून यायचे, वड्यातून यायचे, नदीतून यायचे, कुंकडून बी यायचे. पण इथं असं झालं होतं की सगळी यंत्रणा प्रशासनाची कोलमडली होती. तर सगळी यंत्रणा इतकी लावली होती त्यांनी, पूर्ण कोलमडली होती. कोणाचंच काय चालत नव्हतं. कुंकडं पाहिले माणसं दिसते तर काय करणार. आमचे 20 ते 25,000 स्वयंसेवक कुंकड हरून गेले, ते आम्हाला सापडले सुद्धा नाही. पोलीस सुद्धा दिसत नव्हते. काय करणार, लोटणार किती लोकांना. हे मराठीने एकदा मनावर घेतलं असं होतं, आणि मराठीने यावेळेस मनावर घेतलंय 50,000 गाडी एका तालुक्यातून बाहेर काढायची आणि मुंबईकडे निघायचं. आणि ते होणार. आणि तुम्ही 29 तारखेला बघायला या, होतंय का नाही. ही आंतरवालीच्या सभेबद्दल तुम्ही सांगितलं. तिथे त्या सभेला लोकांना खायला भेटलं नाही, पाणी प्यायला भेटलं नाही, 15-15, 20-20 किलोमीटर चालून सुद्धा सभेच्या स्थळापर्यंत पोहोचले नाही. एवढा त्रास लोक सहन करतायत, म्हणजे काय लोकांची भावना काय. छळलं हो, आम्हाला खूप छळलं. गोड बोलून आमच्याकडून फक्त मतं घेतली, सत्तेत जायची. आणि तेच लोक आम्हाला आरक्षण देताना पोराला आमच्या विरोध करायला लागले. राजकारणी लोकांना आमच्या मायबापांनी, आमच्या मराठ्यांच्या जेवढे कुळं झाले आमचे, सगळ्यांनी त्यांच्यासाठी रात्रंदिवस लढले, काबड कष्ट केले, रात्रंदिवस डोळे फोडले, त्यांच्यासाठी निवडून आणलं. पण त्याचे पोरं मोठे झाले, पण आमचे पोरं मोठं करताना कुणीच बाहेर पडायला तयार नाही. आणि ती विरोध मराठ्यांच्या लक्षात आला, काही ओबीसीच्या नेत्याचा विरोध लक्षात आला. अरे यार, आपण ज्यांना मोठं केलं तेच आज आपल्या पोरांना आरक्षण मिळू देत नाहीत. मग ती मराठ्यात चीड निर्माण झाली. आता आरक्षण मिळवूनच थांबायचं, त्याच्याशिवाय थांबायचं नाही, या मराठ्यांनी ठरवलंय. आणि आज 2 वर्ष झाले, थोडी सुद्धा धग कमी होत नाही. भाषणात म्हणू द्या त्यांना काय म्हणायचे, पण मराठी सिद्ध करतात वेळोवेळी. आता आपण झटून राहिल्याशिवाय आपल्या लेकराचं कल्याण होणार नाही. तसंच 29 ऑगस्टला होणार आहे. तुम्हाला 6 करोडपेक्षा जास्त मुंबईत जर लोक नाही आले तर आपलं नाव बदलून ठेवायला. 6 करोडपेक्षा जास्त माता मावल्या सुद्धा येणार आहेत एक दिवसासाठी. ते पुन्हा वापस येणार, कारण सण आहेत, वार आहेत, उत्सव आहेत, त्यामुळे त्यांना वापस यायचं. पण मुंबईत मात्र 29 ऑगस्टला यायचं, कारण सणवार. आता माता मावल्या गावात काय म्हणतात, आणि आमचे जुने माणसं सुद्धा काय म्हणतात की सणवार येत राहतील, एक दिवस पोळी भजे खाऊ आपण, त्याने आयुष्यभर पोट नाही भरणार पोरांचं. थोडा कमी सण करू, आरक्षण मिळाल्यावर मोठा करू, कारण आपला हिंदू धर्म आहे, संस्कृती सोडायची नाही, सणवार उत्सव तेही सोडायचे नाहीत, पण कमी प्रमाणात करायचं. पण मुंबईला जायचं, एक दिवस नुसती घरात पोळ्या लाटल्या आणि त्याचा पात्या केल्या, कुठं भजे कुरड्या खाल्ल्या म्हणून आयुष्य कडीला जाणार नाही. पोरांचं आयुष्य कडीलाच घालायचंय. आणि आरक्षण मिळालं तर लेकरं नोकऱ्या लागणार, लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे. थोडा सण कमी, पण आधी मुंबईला जायचंय, ही मानसिकता सुद्धा आता खेड्यात तयार झाली. त्यामुळे सणवाराला सुद्धा आता लोक किंमत द्यायला तयार नाहीत. आपल्या पोरानं नोकरीला लागल्यावर, पोरगी नोकरीला लागल्यावर, घरात लाख रुपये पगार आल्यावर त्याच्यापेक्षा मोठा उत्सव साजरा करू ना. आज सगळं सणच जर आता कर्ज काढून करायचं म्हणल्यावर, पोराला शिकवायला कर्ज, सणवार करायला कर्ज, आणि मग फाशी घ्यावं लागते. त्यासाठी अगोदर लेकरं बाळ मोठे करू, आरक्षण मिळू, त्याला उच्च शिक्षणात सवलत मिळत, तिथं फीस वाचल, हे डोक्यात आले त्यांच्या, आणि नोकऱ्या पण लागतील. म्हणून आता सणवार सुद्धा कमी करायचं ठरवलं, पण मुंबईला जायचं. त्यामुळे सण असू नाही तर वार असू, उत्सव असू कोणचा, मुंबईला मराठी माता मावल्यासह तुम्हाला मुंबईला दिसणार. तुम्ही म्हणलात की मुंबईचा जो 29 ऑगस्टचा जो होणार आहे तो अभूतपूर्व होणार आहे. ओके, म्हणजे तेवढ्या लेवलची संख्या तिथं जमा होणार आहे. तर हे एवढं कॉन्फिडन्स तुम्ही, म्हणजे कार्यकर्त्यांची फळी लागते ग्राउंडवर, जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंट, म्हणजे तुम्ही विश्वास आहे तुम्हाला, आणि तुम्ही विश्वास त्या ह्याने सांगताय की एवढी लोक येणार आहे. तुमची कार्यकर्त्यांची फळी नाहीये, म्हणजे दिसत नाहीये, असं काही एक स्ट्रक्चर नाहीये तुमच्या ऑर्गनायझेशनचं, असं काही, म्हणजे तुम्ही विश्वास काय आहे तुम्हाला एवढा की एवढे लोक जमतील. मराठा समाज हीच फळी आहे आपली. हो, मराठा समाज हीच आपली सगळी फळी आहे. आपली शक्ती बळ मराठा समाजाची. आणि मी त्यांच्या लेकरा बाळासाठी उपाशी तापाशी राहून झटतोय, आणि मी त्यांना मायबाप मानलंय.
आणि मी त्यांचा मुलगा म्हणून काम करतोय, ते कसं काय मला उघडं पडू देतील? सगळ्यांनी मला उघडं पाडायचं ठरवलं, षड्यंत्र रचून सगळ्यांनी बदनाम करायचं ठरवलं, समाज कसा उघडा पडू देईल? म्हणून समाजाने ठरवलंय की आपल्या लेकरा बाळासाठी झटतोय. मी कधी मॅनेज होत नाही, फुटत नाही. मला पैशाची गरज नाही, आमदार मंत्र्याची गरज नाही, मला पदाची गरज नाही कुठली. माझा समाजच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे. कारण हे समाजाने कधी मला माझ्या आईबापासुद्धा आठवण येऊ दिली नाही, इतका जीव लावलाय. मी जर काही वेळेस मी जर संध्याकाळी 6 वाजता एखादी सभा लावली असली तर मी दुसऱ्या दिवशी 6 वाजता गेलोय तिथं, दुसऱ्या दिवशी. तरीही लोक जागेवर बसून होते, छोटे छोटे लेकरं घेऊन, तिथंच खाणार तिथंच पाणी पिणार, पण माघारी कुणी गेला नाही. मग हे त्यांच्याही लक्षात आलं की आपलं पोरग इमानदारीने लढतंय ना, त्याला उघडं पडू द्यायचं नाही. माझ्यावर हल्ले केले जाते, सगळे आमदार मंत्री माझ्या विरोधात जाते, सरकार माझ्या विरोधात जाऊन मला बदनाम करतं, टीका करतं. त्यावेळेस माझा समाज ताकदीनं उभा राहतो की उघडं पडू द्यायचं नाही, आपल्या लेकरा बाळाचा हाच माणूस कल्याण करणार आहे. आणि त्यांनी मला पोरगच मानलंय. त्यामुळे मी एवढं आत्मविश्वासाने जे बोलतो ना, इतक्या क्षमतेनं बोलतो, त्याचं कारणच ते आहे की मी एकदा सांगितलं 29 जूनला अंतरवाली लिहा, 10 किलोमीटरवर जागा उभा राहिली नाही त्याच्या बैठकीत. आता मी सांगितलं त्यांना मुंबईला चला, शेवटची फाईट ही आरपारची लढाई करायची आणि ऐतिहासिक लढाई करायची, पुन्हा माघार घ्यायची नाही. 29 ला मला 100% खात्री आहे, मराठीच घरी दिसणार नाहीत तुम्हाला. नोकरदार बी नाही, कर्मचारी वर्ग पण नाही, आणि शेतकरी मराठी नाही, आणि राजकारणी मराठी सुद्धा नाही. तुम्हाला सगळे मराठी, सगळे चेहरे तुम्हाला 29 ऑगस्टला मुंबईला दिसतील. 1 दिवसासाठी का होईना पण दिसतील. ते 10-12 दिवस नाही राहू शकत, पण 1 दिवसासाठी 100% येणार. कारण मी झटतोय त्यांच्या लेकरासाठी, म्हणून ते मला सोडून कधीच बाजूला जाऊ शकत नाहीत. आणि मी इतकं इमानदारीनं करतो त्यांच्याच लेकरासाठी. आत्तापर्यंत माझ्याकडे दुसरा असता ना, मागेच फुटला असता, आमदार फेमदार झाला असता, तिकडेच गाड्या घेतल्या असत्या आणि तिकडेच हिंडला असता, समाज वाऱ्यावर सोडला असता. मी माझा समाज उघड्यावर नाही पडू दिला. त्यांच्या लेकरं कशी मोठी होती याच्यासाठी रात्रंदिवस विचार करतोय. त्यामुळे ते मुंबईला येणार, आणि तुम्हाला खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा 5-10 पट जास्त दिसणार तुम्हाला. इतके तुटून येणार आहेत की आम्हाला 100 किलोमीटर लाईन आम्हालाच पुरणार नाही. तुम्ही आज लिहून ठेवा, आणि रेकॉर्ड पण झालंय. एवढ्या ताकदीनं मराठी घुसणार आहे. आता मुंबईला जायची तयारी चालू आहे. समजा मुंबईला गेले, आणि मागच्या वेळेस जसं वाशीमध्ये अडवणूक झाली, आता एक अनुभव आहे की दिल्लीच्या बॉर्डरवर जेव्हा शेतकरी गेले तेव्हा सेंट्रल फोर्सेस म्हणजे दिल्ली पोलीस प्लस सेंट्रल फोर्सेस सुद्धा उभा केली होती अडवण्यासाठी. आणि अशी अफवा पण येत होती की इंडियन आर्मी उतरवणार, म्हणजे जास्त ॲग्रेशन दाखवलं. जेव्हा वाशीत अडवलं गेलं, मुंबई शिरून नाही दिलं. यावेळेस सुद्धा अशी अडवणूक झाली आणि फोर्सेसचा वापर केला तर ते बिचारे शेतकरी होते, मराठी आहेत, एवढं हलक्यात नाही घ्यायचं मराठ्याला. त्यांना सांगितलेलं आहे मी, मुख्यमंत्र्यांना, त्यांना, सगळ्या सरकारला, एक चूक केली पुन्हा करू नका. तुम्ही हल्ला केला, आता नाही करायचे. हे मराठी आहेत, एवढं सोपं नाही. तुम्हाला आता सांगणार नाही मी, सांगायचं नव्हतं, सांगू रे मग तसं असतं. मग हे काय आडवीत येत. पोरांची अशी तयारी झाली की पोर आधीच मुंबईत जाऊन राहणार आहे. 8 दिवस आधीच पाहुण्या रावळ्यास तिथं घरोघरी, आधीच पाहुण्यास तिथं. मी इकडंच राहतो का कोण एकटाच. पहिल्यासारखी जी रॅली जाणार आहे ना, ती रॅली होती का नाही काही, आधीच जाऊन बसतात मुंबईला पाहुणे रावळ्या तिथं. आधीच घर सापडून ठेवलं, आपल्या पाहुण्याचं घर कुठे, कोणच्या इकडे. मग यांनी इकडे रेल्वे आडिल्या, काय आडिल्या, तिथून उठणार आणि आझाद मैदानला जाऊन बसणार. काय आडी तो मराठ्या संग डोका नाही लावायचं. मराठ्याचे पोरं इतके पुढचे सरकारचे बी, ते ना आत्ताच पाहुणे रावळेचे घरं बघून ठेवले. पाहुणे रावळे मित्र कोण कोण आहेत तिथं, काय आहेत, आपल्या इकडून महाराष्ट्रातून मुंबईत कोण कोण गेलेले, त्याच्याच घरी जाऊन राहणार आधीच. काय काय अडीता ते एवढं सोपं नाही. पण ते सांगतात येत होणार आंदोलन. मी कुठं जाळपोळ काय होऊ देत नाही, पण सरकारने ती चूक करायचीच नाही. लास्ट सांगतो सरकारला, आणि प्रत्येक वेळेस सांगितलं सुद्धा, आणि त्यांनाही माहिती आहे मला आजमावायचं म्हणल्यावर अवघड आहे, हे त्यांनाही माहिती आहे. आणि मी पुन्हा त्यांना हुशार करतो, शहाणं करतो, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आता हल्ला करायच्या, अडवायच्या, त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला लई जड जाईल. इकडं पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यात. हो, पांढरा रस्ता सुद्धा, बाकीचं तर सोडाच, पण राज्य सुरू होणार नाही. त्यामुळे त्या भानगडीत पडू नका. जेवढं तुम्हाला गोडी गुलाबीन करता येईल ना, ते तुमच्या हिताचं आहे सरकार म्हणून. आडवायच्या भानगडीत पडू नका. आणि पोरं तुम्हाला अडत नसतात, आणि पोरं तुम्हाला आडायच्या आधीच जाऊन बसणार आहेत मुंबईत. आणि काय आडी तू
आडी तो कुठून? आडा जागा तर पाहिजे ना, लोक तर पाहिजेत ना. अर्धे लोक आधीच जाऊन बसणार आहेत पांढरावळ्यात तिथं. हा, आम्हाला जरी इकडं ती आधीच जाऊन बसते तिथं आंदोलन अर्धा 8 दिवस आधीच. तू काय आडी तो काय? शिवाजी महाराज म्हणले होते की राज्य मोठं होते ते संपत्तीमुळे नव्हे तर न्यायामुळे. आज तुम्ही न्यायाचा लढा लढताय. म्हणजे मागच्या काळातले काही प्रकरण बघितले तर संतोष देशमुख प्रकरण झालं, सूर्यवंशी प्रकरण झालं, किंवा आज महादेव मुंडे प्रकरण चालू. या सगळ्याच्या न्यायाच्या बाजूने तुम्ही उभा आहे. बस सध्या जे सत्तेत लोक उभा आहेत ते जे सत्ता चालवत आहेत, राज्य चालवत आहेत, शिवाजी महाराजांच्या जी सांगितलेली गोष्ट आहे त्याच्या अनुसार नाहीये आणि ते न्याय देण्यास कुठेतरी कमी पडतायत. त्याच्यामुळे तुमची गरज भासताय का? सरकार जाणून बुजूनच तसे प्रकार करतं की न्याय गोरगरिबाला द्यायचा नाही. परंतु आपण जर गरिबीतून आलोय आणि आपल्याला जर गरिबीची जाण आहे, अन्यायाची जर चीड आहे, आपल्याला अन्याय करणाऱ्याच्या अत्याचार करणाऱ्याला विरोध करायचा, तर तिथं जातीत नाही तोलत मी लोकांना. माणुसकी धर्म जिवंत असला पाहिजे आपल्यातला, माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. तुकाराम महाराजांनी आपल्याला तेच शिकवलंय, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यानं आपल्याला तेच शिकवलंय की अत्याचार मोडून काढायचं शिका. ते मोडलाच पाहिजे. आणि म्हणून मी जात नाही तोलीत, कारण त्यांनी कधी जात तोलली नाही. आणि आम्ही त्या विचाराचे, मावळ्यांच्या विचाराचे आम्ही लोक आहेत की आम्ही ती विचार नाही सोडणार कधीच. जाती धर्माने त्या भिंतीला काय अर्थ नाही. धर्माचं गर्व असला पाहिजे, पण धर्मातल्या लोकांवर अन्याय होणार असला तर तिथं आपण धावून पण गेलं पाहिजे. नुसता धर्म आणि नेता करून नाही चालणार. धर्म जिवंत ठेवायचा असला तर त्या धर्माला चालवणाऱ्या लोकांमध्ये माणुसकी आधी जिवंत पाहिजे. की अन्याय झाला धर्मातल्या लोकांवरती तर त्याच्या मदतीला ताबडतोब जायचं, त्याला धर्माचा रक्षक म्हणायचं. धर्माचा अन्याय झाला तरी तुम्ही मदतीला जात नाहीत, कुटुंब उघड्यावर पडलं, त्यांचं घर उन्हात बांधलंय, त्यांना कुणी मदतीला यायला तयार नाही तरी तुम्ही जात नाहीत म्हणल्याच्या नंतर याला माणुसकी नाही म्हणत. म्हणून आपण स्वराज्याचा विचार घेऊन चालतो. जात कोणची असू दे, न्याय द्यायचं म्हणलं देतो आणि दिला सुद्धा. आपल्याला काय स्वर्गीय महादेव भैया मुंडेच्या कुटुंबानं 3 गोष्टी मागितल्या होत्या आपल्याकडे की आमच्या जातीत मी असून सुद्धा, वंजारी जातीचे असून सुद्धा आमच्या जातीचे लोक येत नाहीयेत, तर किमान तुम्ही तरी या राज्यात आमचे भाऊ म्हणून या. माझ्या लेकरा बाळ सांभाळायचं अवघड झालंय. 3 लेकरं आहेत, करता पुरुषाचं तुकडे तुकडे केले त्यांनी, इतके वारं केलेत की ती माऊली सांगू शकत नाही आपल्या नवऱ्यावर किती वारं झालेत. आणि मांस पण काढून नेलाय माझ्या नवऱ्याचा. मग आता आई वडील म्हणजे त्यांचे सासू सासरे एकदम वयस्कर आहेत. आता एवढं मोठं कुटुंब पेला, यांची जबाबदारी मला पेलायची आणि मला माझ्या नवऱ्याचा न्याय पण घ्यायचा आहे. माझं कुंकू कुणी पुसलं नेमकं? माझा हसता खेळता संसार कुणी मोडला? याच्यात विष कोणी काढलं? माझा आनंदी संसार चालला होता, सुखी संसार चालला होता आमचा. माझा नवरा रात्रंदिवस कष्ट करून आमचं आनंदी कुटुंब चाललं होतं. मग ही संसार आमचा मोडला नेमका कोणी, हे मला बघायचं. आणि तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्हाला मुख्यमंत्र्याला हे घरानं सांगायचं, मुख्यमंत्र्याचा वेळ घेऊन द्या. SIT नियुक्त करायची ते आरोपी शोधण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट की आम्हाला पंकज कुमावत साहेबच पाहिजेत आणि त्यात साबळे साहेब एक पाहिजेत. ठीक आहे म्हणलं, ताई तुझं जे म्हणणं आहे, तुझी जी नवऱ्यासाठीची न्यायासाठीची धडपड चालली, 100% आम्ही ती पूर्णच करू. थातोर मातोर मदतीला नाही येणार किंवा दिखाऊपणासाठी नुसतं मोर्चात उभा नाही राहणार. आहेत आम्ही तुमच्यासोबत असं पण नाही म्हणणं. रिझल्टच देईल. आणि 6 ते 7 दिवसाच्या आत 3ही मागण्याचं आपण त्यांचा पूर्ण केल्यात. कालपर्यंत पूर्ण केल्यात, पूर्ण काय ठेवलं नाही शिल्लक. त्या माऊलीला जेवढा शब्द दिला ती पूर्ण केला. मी जात नाही बघितली तिथं हे वंजाऱ्याचे आहेत किंवा हे याचे आहेत त्याचे आहेत, मी तिथं ते नाही बघितलं. मी त्या माऊलीला न्याय द्यायचं काम केलं. मी जर जातीवादी असतो आणि विरोधक असतो तर मी म्हणलं असतो जाऊ द्या, ते वंजारी आपल्या विरोधात आहेत, कशाला मदत करायची त्यांना. पण आपण तो विचार नाही केला, कारण तिच्या जात तोलून उपयोग नव्हता. तिला आज न्यायाची गरज आहे, तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही त्या माऊलीच्या. आणि तिच्या बाजूने आपण उभा राहायला पाहिजे. जात आणि नेता महत्त्वाचा नाही, हे त्यांच्यासुद्धा समाजाने खूप समजून घेणं गरजेचं आहे की जात आणि नेता महत्त्वाचा नाही आहे. ज्यावेळी जात महत्त्वाची त्यावेळी जातीतले लोक सुद्धा वाचले पाहिजेत, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि नेत्यासाठी जातच जर संपणार असली तर नेता काय कामाचा, हे सुद्धा त्यांच्या जातीत लोकांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे. पाटील, धनगर आरक्षणावर काय मत आहे तुमचं? आता बघूयात ना, आपण त्यांना शब्दच दिलेला धनगर मुस्लिम आरक्षणावर. आमचा ज्वलंत मुद्दा आहे, आमचा एकदा संपू दे. मग तुमचंही मिळवण्यासाठी आपण ते कसं संविधानात कसं आहे काय सगळं बसू, त्यांच्याशी चर्चा करू. आदिवासी बांधवांचा विरोध आहे, त्यांना विचारू का विरोध आहे. कारण आपण जर संवाद केला तर प्रश्न मिटू शकतो.
कारण वाद वाढवायला नको धनगर आणि आदिवासी मधला. तर आपण एक दुवा बनवू, दोन्हीकडचे त्यांचे जे काम करणारे लोक आहेत, सामाजिक काम करणारे, धनगर बांधवाचे, आदिवासी बांधवाचे, दोघांना एकमेकाला पटवून सांगू कसं त्यांचं आहे किंवा तुमचं कसं आहे, तेही सांगतील त्यांचं कसं नाही. संवादातून काही मार्ग निघू शकतो. पण तुम्ही ताठून धरलं तर दोन्ही जाती वेगळ्या वेगळ्या होतील आणि विनाकारण त्याच्यातून वाद उफळून येईल. त्यामुळे सामंजस्य सुद्धा प्रश्न सुटतेच. तेही आपण 100% आदिवासी बांधवांना त्यांना बसून ते सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि आपला शब्द गेलेलाच आहे, त्यामुळे आपण लढणार. तुम्ही शब्द दिले बरोबर, पण मी काय म्हणतो, तुम्ही मराठा म्हणून एका धनगर बांधवासाठी लढणार आहे, ही चांगली बाब आहे. पण मी म्हणतो धनगर समाजात असे नेते का तयार होत नाहीत जे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढतील? म्हणजे तुम्ही दुसऱ्या, म्हणजे तुमचं मी ऐकतो, लोक तुमच्याबद्दल बोलतात, तुम्ही स्वतः सांगता की मी मॅनेज होत नाही. मग आणि मॅनेज नाही झाल्यावर लढा मोठा होतो, लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. धनगर समाजाच्या बाबतीत असं काय होतंय की लढा मोठा होत नाहीये, नेते मोठे होत नाही, नेते तेवढे लोकांना विश्वासात घेऊ शकत नाहीये, काय प्रॉब्लेम होतो? नाही, हे बघा, तुमच्या डोळ्यासमोर अगोदर जर गोरगरिबांच्या वेदना दिसल्या तर तुम्ही न्याय देऊ शकता. पण तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही जर तुमचं स्वतःचं कुटुंब ठेवलं आणि सुस्वार्थ जागा झाला तर समाज कधीच मोठा होणार नाही. मी असं म्हणत नाही की त्यांचे लोक कोण लढणारे स्वार्थी झाले. मी त्यातलं उदाहरण सांगतोय की लढा कसा जिंकायचा, कसा लढायचा. आपण जर दुःख गोरगरिबांच्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपण जिंकतो. आणि दुःख जर आपल्या कुटुंबाचं ठेवलं, स्वस्वार्थ जागा झाला आणि आपण मोठं व्हायचं जर ठरवलं, समाज कधीच मोठा होत नाही. म्हणून त्या चौंडीच्या ठिकाणीच त्या जयंतीच्या दिवशी, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी चौंडीतच मी शब्द दिला होता, मी लढणार. पण माझा मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे. ही मार्गी लागल्यानंतर मी 100% लढणार. कारण त्यांच्यात इतके गरीब लोक आहेत, ते सुद्धा दऱ्याखोऱ्यात शेळ्या मेंढ्या चारून काबाड कष्ट करून लेकरं, त्यांनाही वाटतं मोठं व्हावं. त्यांनाही वाटतं आपल्याला शेत कमी आहे, आपल्याकडं मेंढ्याचा व्यवसाय, चारायला जागा नाही, आपले लेकरं अधिकारी झाले तर आपल्याला सुख मिळेल, आनंद मिळेल. त्यांच्याही धनगर बांधावं वाटतं. आणि मग त्यांची गरिबी सुद्धा दूर करायचं काम आपलं आहे. आपण जर माणुसकी धर्म जगतो तर आपण सुद्धा धनगरासाठी लढलं पाहिजे. का लढायचं नाही? श्रीमंत मराठ्याला वाटतं मराठी मोठी होऊ नये, श्रीमंत धनगरालाही वाटत असून धनगर मोठे होऊ नये. पण आपण तर गरिबीतून आलो ना, आपल्याला धनगराची कष्ट माहिती आहेत आणि मराठीचेही कष्ट माहिती आहेत. तर आपण गरिबासाठी लढायचं. आणि ती शब्द गेलेला आहे, मी लढणार आहे. धनगरांना कसा न्याय मिळत नाही, मुस्लिमाला कसा न्याय मिळत नाही ते बघू ना, बघतो ना. तुम्ही पुण्यात होतात, आता रिसेंटली तुमचा पुणे दौरा झाला. पुण्यात भरपूर धनगर बांधव आले, तुम्हाला भेटले, तुमच्या या 29 ऑगस्टच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिला, बरोबर. दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके, सेम कास्ट, म्हणजे धनगर समाजातूनच येतात. आता सध्याच्या घडीला धनगर समाजाचं जे ज्वलंत मुद्दा आहे की त्यांना एसटीतून आरक्षण पाहिजे. मग सध्याच्या घडीला कोण त्या धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलून धरतंय? कोण नेता त्यांच्या समाजातून येतो जो ह्या गोष्टीला प्रायोरिटी देतोय, म्हणजे पुढं धरून पूर्ण सगळ्या गोष्टी होतील, एसटी मधून आरक्षण भेटेल असं बघतोय? त्यांच्यात गरीब गरीब पोरं पण खूप लढतात की ज्यांना समाजाचे अस्तित्व टिकवायचं आहे, समाजाच्या लेकराचं भविष्य घडवायचं आहे. त्यांच्यात सुद्धा छोटे छोटे कार्यकर्ते पण खूप तळमळीला लढतात. फक्त त्यांना पुढं येऊ दिलं जात नाही. आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे, गावखेड्यातल्या सगळ्या गोरगरीब ओबीसीचं, धनगरांचं म्हणणं आहे की गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. सगळ्यांचंच म्हणणं आहे. त्यामुळं मी त्यांच्यासाठी लढणार आहे. कोण लढतोय त्यांचा याच्याशी मला नाही देणं घेणं, कोण लढत नाही याच्याशी पण देणं घेणं नाही. आमच्याशी ते आमच्या विचाराशी सोबत आहेत की मराठ्यांना गोरगरीबाला आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांना वाटतं. बरोबर. गोरगरीब धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे हेही आम्हाला वाटतं. त्यामुळे आमची बाजू आम्ही गोरगरीब धनगरासाठी, गोरगरीब मुस्लिमांसाठी लावून धरणार आहे. कारण ते आमच्या विरोधात कधीच नाही आहेत, त्यामुळे आम्ही राहणार नाहीत. मुंबईला जे मागच्या वेळी आपण सेम अशाच प्रकारचं आंदोलन झालं होतं, त्याच्या आधी मी अंतरवालीत आलो होतो. एक महिला जी दलित समाजातून येते, ती महिला इथे आली होती आणि ती तिची एक अडचण घेऊन आली होती की माझी अशी अशी अडचण आहे. मी सगळ्या नेत्यांना भेटले, शेवटी तुम्हीच माझी आशा आहे. ही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे. आणि तुम्ही त्या पॉइंटला एक फोन लावला आणि तिची अडचण दूर झाली. दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे,
बाकी जाती धर्म, आज मुंडे कुटुंबीय, एवढं बाकीच्या जाती धर्मातून तुमच्याबद्दल एवढा विश्वास का वाटू लागला लोकांना? गोरगरिबाला माझ्याबद्दल विश्वास हेच काम करू शकतो, पण सगळ्या पक्षातले नेते माझ्यावर जळायला लागले. ह्यो काम करतो, तुम्ही करा ना, तुम्हाला करायचं नाही, मी करतो ते पण जळायचं, म्हणून ते सगळे लोक माझ्याकडे येतात आणि माझ्याच बाजूने उभा राहतात. आणि नुसतं दलित बांधवच नाही, मी आल्याला माझ्याकडे माणूस मी शक्यतो वापस जाऊ देत नाही काम केल्याशिवाय. माझी काम करण्याची लगेच पद्धत आहे ती, ते लगेच सांगायचं उद्या येईन परदेश येईन, उगा त्याला खेटे घालायला लावायचे, हे प्रकार करत नाही मी. आणि नुसतं दलित बांधवाचे तर सोडले, पण स्वातंत्र्य सैनिकाचा 18-20 वर्षापासून न सुटणारा मुद्दा ते 10-15 हजार स्वातंत्र्य सैनिकाचा प्रश्न सुटलेला आहे, जो सुटतच नव्हता कधीच. तुमच्या त्या टप्पावाडीच्या शाळेचा 52,000 शिक्षकांचा प्रश्न कधीच सुटत नव्हता. त्यात जात बघितली का मी? त्यात का नुसते मराठीचे शिक्षक होते का? संस्था त्या होत्या त्या काय नुसते 5,000-5,500 संस्था आहेत त्या राज्यात, त्या का नुसत्या मराठीच्या आहेत का? मी तिथं पण ते मी असं कधीच बघत नाही की हे मराठीचं आहे किंवा मग हे कसं करायचं, हे मराठीचं नाही. आता मुलीला मोफत शिक्षण केलं, त्यात का नुसत्या मराठीच्या आहेत का? आता सगळ्या जाती धर्माच्या आहेत ना. आम्ही कधी म्हणलो का ओबीसीच्या पोरीला मोफत शिक्षण झालं नाही पाहिजे, फक्त मराठीचं झालं पाहिजे? आपण सांगताना सांगितलं की लेकीबाळीनं काय केलं नाही, सगळ्या जाती धर्माच्या लेकी झालं पाहिजे. आज ओबीसीची मुलगी सुद्धा मोफत शिक्षणच घेते. मग तिथं जर आम्ही जातीवादी असतो तर केलं नसतं, ते आम्हीच केलंय, आम्ही मराठ्यांनी केलं. आम्ही म्हणलो का मग आता बाकीच्या जाती ओबीसी जाती आमच्या विरोधात आहेत, त्यांच्या पोरीला कशाला द्यायचं? मी असलं कधीच इतकं तुच्छ कधीच बघत नाही. होतंय ना तर सगळ्याच लेकी बाळीचं कल्याण करा, असे तुम्हाला मी हजारो सांगू शकतो कारण की कित्येक जणांचे प्रश्न सोडवले की जे कधीच सुटतच नव्हते. आजच सांगतो तुम्हाला, आजच गोगोले साहेबाला त्यांना मी फोन करून सांगितलं, ते रोजगार हमीमध्ये कुठेतरी काही लोक आहेत 7,000च्या आसपास, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम. म्हणलं सोडा, गोरगरिबाचे लेकरत कल्याण. मग त्यात का नुसते मराठीच आहेत का? काही भुसे साहेबांच्या विभागात आहेत, ते रात्रीच्या शाळा चालायचे मास्तर काहीतरी, अंशकालीन काहीतरी ते शिक्षक आहेत. म्हणलं साहेब बघा, गरिबांच्या लेकराचं कल्याण ते तर 14,000 आहेत, ते थोडी थिडके नाही आहेत. मग त्यात का नुसते मराठीच आहेत का? आम्ही नाही बघत तसल्या जाती, आम्ही बघतो की त्याचं आयुष्य बर्बाद होऊ नये. तेव्हा आधी लागला होता, आता त्याला कुठं जाता पण येणार. मी असे कित्येक करतो तर मला तुम्हाला सांगता पण येणार नाही की मी आल्याला मी तसले लिहून ठेवून ठेवत नाही. तसं लिहून ठेवायचं म्हणलं ना तर लाखोत आकडा जाईल ते. आम्ही आला की लगेच सांगून टाकतो की कराच, आणि मग पद्धत सांगायची वेगळी, एकदाच गुढी सांगतो मी, आणि नाही ऐकलं ना दुसऱ्या दिवशी मंत्री गेलाच म्हणायचं काम होतं आपलं. म्हणजे सरळ दोपट आहे काम, असं नाही की मग गोड बोलायचं. आणि ते पहिले गोड बोलतो, विनंती करून सांगतो की साहेब हे करावंच लागणार आहे, आणि ते करतेत पण तेवढ्याच्यात. नाही केलं ना मग सोडत नाही मी. एक विषय, आता थोड्या वेळापूर्वी महंत शिवाजी बाबा आले आणि धारकरी आणि वारकरी यांचा संगम याच्या आधी पण पाहायला भेटला होता, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा. तर हा संगम तुम्ही स्वतः आणि शिवाजी बाबा यांचं पूर्ण समाज पाहतोय, याच्याबद्दल काय सांगा? शेवटी आपण वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत, आपण स्वराज्याचे मावळे आहेत, छत्रपती शिवरायांचे. आपल्याला त्या दोन ठिकाणी लिंता दाखवावीच लागते, आणि आपले संस्कार का सोडायचे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आपण शिष्य आहेत, वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत. तर मग आता आपले धर्माची परंपरा, आपले वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याला जपवावीच लागते. काय भाषणातूनच दाखायचं का फक्त मतदान घेऊ पुरतं? माणसाच्या रक्तात सुद्धा धर्म असायला लागतो. वारकरी संप्रदायाचे विचार आपल्या रक्तात भिनलेले असावं लागते का? असं भाषणाने थोडंच आहे मतं मिळवण्यासाठी भाषणं ठोकायचे, असं नसतं ना. असं काय नाही, आपण संस्कार दाखवणं सुद्धा कृतीतून दाखवू शकतो आपल्या. त्यामुळे सगळे महाराज लोक महाराष्ट्रातले मायासंघच आहेत सगळे. आता एक पुस्तक लिहिलं तुमच्या प्रवासाबद्दल, माथुरी ते मुंबई, तर या पुस्तकाला नाव काय देता येईल? मी नाही बघितलं कोण लिहिलं. नाही, जर पुस्तक लिहिलं गेलं तुमच्या सगळ्या प्रवासावर, तर त्या पुस्तकाला नाव काय देता येईल? ते नसतं डोक्यात, माझ्या डोक्यात ते तसलं काहीच नव्हतं. आपल्या डोक्यात एकच, तुमच्या प्रवासाला एक शब्दात किंवा एक वाक्यात काय सांगा? नाही खरंच नाही डोक्यात असलं की मी लगेच हो म्हणतो. आपल्या डोक्यात काय आहे? आरक्षण, आणि ते एकदा मिळवायचं, बाकीचं डोकं लावित नाही मी. 17 भांड्या फोडीतच नाही ते, आणि ते कुठं पडत नाही मला, तर बाकीच नाद नाही.
पिक्चर बघा बघा म्हणून लय दिवस मागा लागले होते म्हणलं त्या पिक्चरात त्या डोकं नाही बाबा मग मला आरक्षण घेऊन द्या आधी. ते तुम्ही पिक्चर काढा नाही तिकडं काही करा, त्या नादात नाही पडणार मी की या इकडं जा तिकडं ते कुठं नाही, कारण मी त्याच्यासाठी नाही ना आलो, मी आरक्षणासाठी आलोय. बरोबर. पाटील, थोडं राजकारणाच्या प्रश्नांवर येऊ की आज तुमच्यामुळे भरपूर लोक सभागृहात गेली आणि भरपूर लोक घरी पण बसली. तुम्ही राजकीय व्यक्तिमत्व आहेत का नाही? नाही, मी राजकीय व्यक्तीच काय समज. तुमच्यामुळे जर ह्या गोष्टी होत असतील तर तुम्ही राजकीय व्यक्तिमत्व कसं काय नाही? नाही, आपण ज्यावेळेस तुम्ही मान्य करू शकता तुमच्यामुळे भरपूर म्हणजे तुमच्या एका आदेशानं भरपूर लोक घरी पण बसली आणि भरपूर लोक सभागृहात पण पोहोचली, हे तुम्ही पाहिले, समाजाने पाहिले. मग तुम्ही राजकीय व्यक्तिमत्व कसं काय नसू शकत? नाही, राजकीय नाही, परंतु माझ्या समाजाचा जर कोणी अवमान केला आणि हिणवलं, मी आणि माझा समाज त्याला सोडित नाही. तो कितीही ताकदवर असू दे, तो किती पण ताकदवर असू द्या, त्याला पाडणार जर आम्ही म्हणलो ना एकदा पाडतोच मग. कारण आम्हाला हिणवणं, आमचं अस्तित्व खराब करणं, खलास करणं, त्यामुळे आम्ही सुद्धा त्याचं अस्तित्व राजकीय खलास करतो मग. कारण आमचा रूल आहे आणि इथून पुढे सुद्धा तेच होणार. जेव्हा आमदार मंत्री खासदार आमच्या विरोधात जाईल त्याचं अस्तित्व खलास करणार आहे. कारण तेव्हा आमचं जीवन जगण्याचं साधनच खलास करायला लागलाय, बरबाद करायला लागला, आम्हाला शिक्षणापासून नोकऱ्यापासून लांब ठेवायला लागलाय, आमचं आयुष्य बरबाद करायला लागला. त्याचं राजकीय बरबादच करणार आम्ही, काय पण असू द्या. आणि सरकार कोणाचं आलं मराठ्याशिवाय येत नसतं, हे पण मराठ्यामुळेच आलंय. मराठ्या विरोधात गेले येत असते दोय, आणि किती 2-2, 4-4 हजारांनी निवडून आले यांचे तरी किती आलेत? 115 असतात की 4-5 हजार पुढून. मी जर विधानसभेला मैदानात असतो ना, एका सभात आउट केले असते, पुरे पारडे असते, एक पण ठेवलं नसतं. पण आपण शब्दाला लय पक्का आहे, आपण सांगितलं आपण राजकारणात नाही, मैदानात नाही, कोणाच्या प्रचाराला सुद्धा जाणार नाही, कोणाच्या सभा घेणार नाही. आमचं समीकरण जुळलं नाही, त्यामुळं तुम्ही समाजाला सांगून टाकलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला. समीकरण ही तयारी राजकारणात शिरण्याची होती. मग आता ऐकतच नसल्यावर काय करणार? जर हे ऐकतच नसले पुढे घेणार आहेत का? नाही, आम्हाला तो नादच नाही. पण ते आता जुळून असं आलं तर की हे सारखे अपमान करायला लागले आणि टाळायला लागले समाजाला सारखं. म्हणलं मग यांना कचका दाखवावं लागेल जरा, पण ते आमचा मेळच हुकला. एक इतिहास म्हणजे सध्या पण आहे, तुम्हाला अण्णा हजारेंचं आंदोलन माहिती आहे, जिथे केजरीवालांनी सामाजिक कार्याचा मार्ग सोडून राजकीय मार्ग धरला. आज त्यांचे म्हणजे 2 राज्यात तरी, म्हणजे दिल्लीला पण सरकार होतं, पंजाबमध्ये पण त्यांचं सरकार आलंय. ही गोष्ट तुम्हाला बरोबर वाटत नाही का की राजकीय मार्ग धरून लोकांची जास्त कामं होती? काय असतं, समाजाला कुणाच्या दावणीला फरफटून देणं चांगलं नाही. राजकीय स्वार्थासाठी समाज भरकटला नाही पाहिजे. माझ्या पुढं मूळ आरक्षण होतं आणि आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी आपल्याला समाज टिकून ठेवणं खूप गरजेचं होतं. राजकारणाच्या नादात आंदोलनं जायचं, राजकारण पण जायचं आणि आरक्षण पण जायचं. म्हणून आपण त्यावेळेस शहाणपणाचीच भूमिका घेतली की आधी समाज महत्त्वाचा आहे आणि आरक्षण महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही ती लढाई जिंकवण्याचं ठरवलं आणि सांगितलं आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, आपलं समीकरण जुळत नाही, आपली लढाई आरक्षणाची जिवंत ठेवायची आणि ती मिळवायची. आज ती जिवंत आहे आणि आमच्यात ताकद आहे. आज पण कसल्याला पण जर त्याने आम्हाला चॅलेंज दिलं ना, त्याचं चॅलेंज करून आम्ही त्याला पाडू शकतो. एवढी ताकद महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात आज बी आमची मराठीची. त्यामुळे नादी लागायचं नाही. तुम्हाला वाटत असं आमची सत्ता आली आणि काय झालं आणि आम्ही लय बहुमताने आलो, मराठ्याशिवाय आलेले नाहीत. आणि तुम्ही जर असं हिनवत राहिलात ना, आमची सत्ता आली बहुमताने आलो तर आम्ही मराठ्याला देत नसतो, तर तुमच्यातले अख्खे मराठी तुमच्या विरोधात जाऊन तुमचं साफ करीत असतील. त्यामुळं मराठ्याला विसरून चालणार नाही की मराठ्यांमुळं सत्ता नाही आली असं म्हणू शकत नाहीत. आणि जर तसं म्हणले तर मराठ्यांनी पुरं खलास केलं म्हणून समजायचं आणलं. तर मराठ्याशिवाय या राज्यात कुणी सत्तेवर बसू शकत नाही. भाजप असून तिकडे काँग्रेस असून ते बेसराम असो. तुम्ही मागे पुणे कोर्टात दिसला, तुमच्या कुठल्या तरी जुन्या केसचा विषय काढला. हे खोदकाम कोण करायला? देवेंद्र फडणवीस. डायरेक्टली नाव. आणि मग नाव नाही काय त्याला काय भ्यायचं समज आहे का? खोदकाम म्हणजे तुमच्यावर डाव टाकले जातं हे तुम्ही दरवेळी म्हणता, हे डाव आहे? हो, गरिबाची लढाई मला लढू द्यायची नाही. गरिबाच्या लेकरांना मोठं करतोय ना मी, मग मी पैशानं मॅनेज होत नाही किंवा मग आपल्या पदाने मॅनेज होत नाही, त्याला बदनाम करा. ज्यावेळेस शरण येत नाही त्यावेळेस बदनाम करायचं असतं. आणि मी शरण जाऊ शकत नाही. तो 1000 केस टाकरे माझ्यावर, मी भेट नाही त्या केसीला, कारण वाईट कामच करत नाही. तो किती सत्ता आता ते म्हणून करशील.
सत्ताला दिवस टिकत नाही. रावण टिकला नाही हो. हा, सोन्याच्या भांड्यात हागत होता देव तरी राहिलं नाही त्याचं काही. तर तो कोण लागून गेला भाऊ. इथं सोपं नाही. इथं साधी गोष्ट नाही. इथंच फेडावं लागतंय आता. ते पूर्वी होतं. ते पूर्वीच्या युगात होतं. आज्याने केलेल्या नातवाने फेडायचं. आता स्वतःच फेडायचं इथंच. त्यामुळं काही केलं तरी मी शरण जात नाही. त्याने जो करून काढली ती केस. त्याला वाटलं भिल. मग जवळचे लोक गुतवायला सुरुवात केली. आंदोलक जवळचे, त्यांना वेगळे वेगळे नावं द्यायचे. आमका धंदा करतो, तमका धंदा करतो, जवळचे गुतवायचे. त्याला वाटलं हटन आता. मी हटत नाही. मी 100 लोकांसाठी 7 करोड मराठ्यांचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळे थांबत नाही. आणि त्याला काहीही करा म्हणा, मी हटत नाही आणि हटणार पण नाही. फक्त पुन्हा त्यांनी डबल चाल करायच्या भानगडीत पडायचं नाही. मराठीच्या नादी पुन्हा लागू नये. एवढा मात्र सल्ला घ्यावा. नसता कळण मग वेळेवर काय होत असतं. राजकीय नेते त्यांच्या स्टेजवर किंवा ते बोलताना असं कधी सांगत नाहीत व्यसन करू नका म्हणून. तुम्ही तुमच्या प्रत्येक भाषणात हे लोकांना आवर्जून सांगताय की तुम्ही व्यसन करू नका. याच्यावर काय म्हणता? नाही, आपण हाल बघतो ना. अगोदर कुटुंब कसं होतं आणि दारू प्यायला लागल्यावर ते कुटुंबाचे हाल कसे झाले. व्यसनाच्या आरी गेल्याच्या नंतर कुटुंब सुखी नाही, पाहुणे रावळे नाही, गावातले लोक नीट बोलणार, मित्र बी नीट बोलत नाही. जे दारूची परिस्थिती ते सुद्धा राहत नाही, कुंकडं पडतं. म्हणजे आपल्या हाताने आपली प्रतिष्ठा आणि इज्जत घालतो आपण. त्यामुळे आपण व्यसनाच्या आरी नाही गेला पाहिजे. छोट्या छोट्या बांधाच्या भांडणासाठी 5-5 पिढ्या, 2-2, 3-3 पिढ्या माणसं बोलत नाहीत. आपण काही गरज नाही ते 1 फुटाच्या बांधासाठी आपण आयुष्य खराब करणं. म्हणून ते मला जे दिसतं गावखेड्यात, आपण लांब कशामुळे, लग्नात कुकू नाही लावलं म्हणून भांडणं, ताट नाही दिलं म्हणून कसले भांडणं, आमंत्रण दिलं नाही म्हणूनच भांडणं, पत्रिकेवर नाव नाही म्हणूनच भांडणं. याच्यासाठी सख्या भावाचे डोके फोडले एकमेकाचे विनाकारण. नसू दे ना नाव, त्या नावासाठी एवढं मोठं वैर. बाकीच्या दुनिया बघा, नाव नसलं असलं नाही बोलवलं तरी सगळे उभा राहतील. आणि तुम्ही शिल्लक कारणासाठी मला बोलला नाही, मला हात वर केला नाही, राम राम केला नाही, जय शिवराय केला नाही, मला चल म्हणला नाही, त्याच्या गाडीत बसू नको म्हणला नाही, बस म्हणला, परत खाली उतरलं, याच्यासाठी मारामाऱ्या करणार. 1 फुटाच्या बांधासाठी आपण रक्त सांडणार एकमेकाचं. म्हणून हे थांबवायचं सांगतो. आणि मी ते खूप थांबत आलं आता. खूप थांबत आलं आता. बांधाचे भांडणं पोलीस स्टेशनला जात नाहीत. दारू बऱ्याच कमी व्हायला लागल्यात, पण जरा दममानी कमी होत्या. तुम्ही मागवा बोलला की फाशी घेतात लोक, म्हणजे परिस्थिती अवघड झाल्यानंतर. मी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा डेटा बघितला. भारतात सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात होतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या होतात आणि त्या 90% पेक्षा जास्त आहे. हे गणित कुठल्या प्रकारचं आहे? म्हणजे एका समाजाच्या 90% पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात, म्हणजे ओव्हरऑल आकड्याच्या. हे कुठल्या प्रकारचं आहे? आरक्षण हीच चणचण आहे का? म्हणजे ह्याच मुद्द्यामुळे आरक्षण पाहिजे? नाही, आरक्षण तर यातली एक बाजू आहेच, पण दुसरी सुद्धा ते जे कष्ट करतात ना, त्यांच्या त्या कष्टाचा मोल होत नाही. म्हणजे शेतीमालाला भावच मिळत नाही. आणि त्यांच्या शेतीमालाला जर भाव मिळाला तिची आत्महत्या होणार नाही. एका बाजूला रात्रंदिवस रातपाट करून कष्ट करायचे, ते कष्ट शेतकऱ्यांची बांधावर येऊन बघा म्हणा एकदा कष्ट कसे असते. गुडघाभर चिखल असला तरी पण काम करणार, मुसळधार पाऊस पडत असला तरी पण काम करणार, कडक ऊन पडलं तरी काम करणार. इतक्या संकटातून ते पीक आणायचं आणि त्याला भाव नाही मिळायचा. पुन्हा आरक्षण नसल्यामुळं इकडं पोराला नोकरी नाही, शिक्षण नाही, फीस कशा भरायचं. आजकालचं शिक्षण अवघड झालंय, फीस भरणं खूप अवघड गोष्ट झालेली. त्यामुळे ती मग ते शेवटी नैराश्यात जातात. आणि त्यांना असं वाटतं की आता पोराचं लग्न कसं करायचं, पोरं कसे शिकवायचे, कर्ज कसं फेडायचं, याला शिकवायचं कसं, म्हणजे ते अनेक टेन्शनमध्ये येऊन मग ती आत्महत्या होती. पण आपण त्याच्यावरती बी उपाय करणार आहेत. आंदोलन संपल्याच्या नंतर त्याच्यावर उपाय करणार आहेत की 50-60 हजार जर आत्महत्या झालेल्या असल्या तर 50-60 हजार लोक निवडायचे आपण, आणि एका कुटुंबाचा त्याला खर्च उचलायला लावायचा 1 वर्षाचा. बी भरणापासून त्याला बैलजोडी देण्यापासून त्याला बोर घेऊन द्यायचा, त्याला मोटर टाकून द्यायची, त्याला पाणीच बाहेर काढून द्यायचं. श्रीमंत मराठा गरीब मराठ्याची जोड लावून द्यायची. लावणार आहे मी. हे आंदोलन संपलं, मी जाहीर सांगतो, मी हे प्रेसला सांगणारच होतो, परंतु आता पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आम्ही ती तयारी करतोय की जेवढ्या आत्महत्या झाल्या, मग ती जात कोणची असो, जेवढ्या आत्महत्या झाल्यात ना त्यांचा करता पुरुष घरातला गेलाय. मग आता त्यांना काय करावं काही सुचत नाहीये. आणि पहिलं कर्ज आहे, त्यामुळे आपण काय करून द्यायचं, त्यांना 1 बैलजोडी घेऊन द्यायची, त्यांना 1 बोर घेऊन द्यायचा, त्यात मोटर पण टाकून द्यायची. वर्षभराचं त्यांना सगळं बी भरण घेऊन द्यायचं खतासहित. म्हणजे त्याचा ती आकडा पूर्ण प्लस झाला, त्याच्या खिशातले पैसे जाणार नाहीयेत, आलेलं उत्पन्न पूर्ण त्याच्या खिशात राहणार आहे.
म्हणजे तो कर्जबाजारी होणार नाही, तर तो श्रीमंत होत चालत. ह्या गोष्टी त्याला करून देणं खूप गरजेचं. जे ते मागतील 1 वर्षाचं त्याला द्यायचं ठरवणार. समजा 50,000 जर आत्महत्या झालेल्या असल्या तर आम्ही इकडचे 50,000 लोक घेणार आणि एका एक कुटुंब वाढून देणार. मग त्याला वर्षाचं किराणा लागला तर त्यांनी द्यायचा. एकाच वर्षापुरता फक्त मदत करा, दरवर्षी नाही. म्हणजे तो ऑटोमॅटिक त्याला टेकन लागतंय. त्याला जर 2 लाख रुपये खर्च होणार असला त्याला, तर हे 2 लाख प्लस त्याचे जाणारे 2 लाख, म्हणजे 4 लाख त्याचा इथंच फायदा झाला. आणि उत्पन्न त्याचं 3-4 लाखाचा झाला, म्हणजे 8-9 लाख रुपये जागेवर फायदा होतोय त्याचा. म्हणजे त्याला सवय पण लागणार नाही पैशाची लोकांच्या, आणि त्याला कष्ट करायची सवय लागून तो कमत आहे. टेकन दिलं जाईल. मग आणलं मोठं ठिकाण आहे ते. तुमचं एक विजन मी एके ठिकाणी बघितलंय, मराठवाडा ग्रीन बेल्ट कसा होऊ शकतो जायकवाडीच्या कालव्याने. ते जरा सांगा, ते लय इंटरेस्टिंग वाटलं मला. नाही, त्यावेळेसच चुका झाल्या त्या. कारण राजकीय नेत्यांनी असं विजन ठेवलेलं मी बघितलेलं नाही की एखादा क्षेत्र ग्रीन बेल्ट करण्यासाठी काय करताय. त्यावेळेस त्या चुका झाल्या, त्याला आता चुकाही नाही म्हणता येणार. त्यावेळेस शंकररावजी चव्हाण साहेबांनी ते जायकवाडीचं धरण आणलं, अशोकराव चव्हाण साहेबाच्या वडिलांनी. तर ते आता मराठवाड्यावरती उपकारच आहेत. ते पक्षात कोणच्या असू दे, देणं घेणं नाही मला त्याचं पक्षाचं, पण केलं त्याला केलंच म्हणावं लागेल. हे ग्रीन बेल्ट फक्त त्यांच्यामुळे. पण ते पाटण येताना जर त्यांनी नागमोडी पद्धतीने केले असते, तिकडून बीड धाराशिवकडून लातूरकडं आणि इकडून संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड, हे जर त्यांनी नागमोडी पद्धत केली असती 100 किलोमीटरची अशी, तर हे सगळं 8च्या 8 जिल्हे हे ग्रीन बेल्ट राहिले असते. आमच्याबरोबर बुलढाणा सुद्धा राहिला असतं. एका साध्या कामामुळं, नुसती नागमोडी करण्यामुळं आज ही दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. आणि ही जर घालवायची असेल तर हे जर पाट वळवले सगळे, कारण 2च जागेवर लिफ्ट बसतात फक्त, त्या 2 जागेवर जर लिफ्ट टाकल्या इकडच्या ह्या चकलांबापासून त्या बीडच्या मार्गे जाणाऱ्या, एक मांजरसुंबेच्या त्या पलीकडच्या घाटातून जर लिफ्ट टाकल्या, तर बीड धाराशिव आणि लातूर पूर्ण ग्रीन बेल्ट होते. पूर्ण सगळे ओलिताखाली येतात, काहीच करायची गरज नाही. 2च लिफ्ट बसतात आणि इकडे तर लिफ्ट सुद्धा गरज नाही, इकडून 4 येतात. म्हणजे हे एकदम सोपं काम आहे, पण ते करणं गरजेचं आहे. आता पुढच्या काळात आम्ही त्या कामाच्या मागं लागणार आहे, 100% मागं लागणार. राजकीय व्यक्ती कुठला पण तुमच्या विरोधात गेला तर तुम्ही स्टाईल वापरून त्याला उत्तर द्याल. तर स्टाईलचा म्हणजे काय प्रकार आहे की लोक डबल तुमच्या बाबतीत बोलत नाहीत? नाही, काय असतं बघा, आम्ही जीव पण तेवढा लावतो. आधी आम्ही म्हणत नाही तो भाजपचा आहे, शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, आम्ही म्हणत नाही. त्यावेळेस माझा समाज तुटून पडतो तुमच्यासाठी, आणि आमच्या वेळ आलो तुम्ही आमच्या विरोधात बोलणार. त्यामुळे मग मी आणि माझा समाज आम्ही नीटच करतो त्यांना, आणि ती नीट करून तसा बी नाही ऐकला तर त्याचं राजकीय आयुष्यच खलास करून टाकतो आम्ही. तसं 4-5 जणांचं केलंय. हो, आणि बोलून सांगितलं होतं तुला पाडणार म्हणून. त्यांची सत्ता होती, सत्ताधाऱ्यातलाच पाडलाय ते पण. त्याने एवढी ताकद लावली होती की मी सत्ताधाऱ्यातला आहे म्हणलं पाडणार, आणि त्याच्या नेत्याला सांगितलं होतं तो सीट जाणार आहे. ते म्हण नाही जाणार, जाऊन देऊ नका. जाणार म्हणलं, गेलंच आणि घातलंच. कारण आमच्या गरीबाला तुम्ही छेडू नका ना. म्हणजे आमचं भविष्य अस्तित्व आमच्या आरक्षणातून आहे. आमचे लेकरं नोकरीतून शिक्षणातून मोठे होणार आहे, ते तुम्ही मिळू देत नाही, ते विरोध करता. मग तू जे लेकरं तू मोठा कशात होतो? राजकारणात निवडून आल्यावर तुला निवडूनच येऊन देत नाहीत ना आम्ही. त्यामुळे मग ते टप्पर करत नाहीत, आणि टप्पर केली की पाळणाच. ये म्हणा कुणी पण असू दे, कुणी पण असू दे, तू जर नाही शहाणपणाच्या भूमिकेने वागला, समाजाच्या आणि माझ्या विरोधात गेला, तुला आम्ही गरीब पाडणार. आणि गरीब मतदान करताना असे आहेत, तो ऐकूनच राहते, पण मतदानाच्या दिवशी बरोबर तो चिन्ह हुकेणार म्हणजे हुकेणार. हे मला पक्क माहीत झालंय. मराठीने सांगितलेलं याचा आमच्या मतदारसंघातले दबदबा आहे बाबा, योनी साहेब लई चेडवून केलं ना आम्हाला, तर आम्ही काय करू, त्याच्याकडून राहू, पण मतदानाच्या दिवशी त्याला मतदानच नाही करणार. हे खात्रीने सांगतो, कारण मला इतकं खात्रीनं मराठा समाज का सांगतो, तर मीच त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण केलंय. ह्या राजकीय नेत्याने त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण नाही केलं, त्यामुळे त्याच्या दबावापुढे ते भेट असतील, पण मतदानाच्या दिवशी त्याला मतदान नाही करत याची पक्की खात्री आली मला. शेवटचा एक राऊंड घेतो, जिथे तुम्हाला राजकीय नेत्यांबद्दल एक शब्द किंवा एक वाक्य बोलायचं आहे. अजित पवार, काय म्हणायचं? एक वाक्यात तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते समजून सांगा. नाही, मला तुम्ही राजकीय प्रश्नच विचारू नका, मला कुणीच चांगलं वाटत नाही. पुरायला लावून टाका. नाही, त्यांच्याबद्दल काय वाटतंय, चांगलं वाईट काही असेल? दोन्ही वाटत नाही मला त्यांचं, कुणी धडाचं नाही. ते एक बी नाही. सगळ्याचे प्रश्न विचारला तुम्हाला तेच उत्तर राहणार आहे.
आमच्या समाजासाठी कुणीच दिलं नाही म्हणून हे उत्तर आहे माझं. त्यांनी जर समाजाला माझ्या मोठं केलं असतं तर आम्ही त्यांना तळ आताच्या फोडाप्रमाणे वागवलं असतं, परंतु कुणी काय दिलं नाही. सगळ्यांनी आमचं वाईटच करायचं बघितलं. आमचे लेकरं मोठे व्हावं कधी स्वप्न नाही बघितलं. त्यामुळे एका राजकारणी धाडायचं नाही. बरं, भविष्यात कधी तुम्ही मुख्यमंत्री झाला तर तुमच्या 3 गोष्टी ज्या तुम्ही महाराष्ट्रात सुधारू शकाल, त्या 3 सुरुवातीला सुधारण्याच्या मला व्हायचंच नाही, पण मराठ्याचा गरीबाचा होऊ शकतो. झालात, मी होणारच नाही. लालची असतो तर मागच किंगमेकर व्हायचं. मी मागच काही झालो असतो. मला व्हायचंच नाही. मला समाज बघायचा. हे बघा, मी इतक्या कच्च्या कानाचा पण नाहीये, मी हलक्या काळजाचा पण नाही, आणि माझं मन कधीच स्वार्थाच्या बाजूने झोकणार नाही, कधीच. त्याचं कारण आहे, मी एकटा लाल दिव्यात बसू शकतो, पण माझे मराठीचे लेकरं लाल दिव्यात बसायचं मुकणार. माझा मराठीचा पोरं जर PSI झालं, SP झालं, कलेक्टर झालं, तहसीलदार झालं तर लाल दिव्यात बसणार. मला लाखो मराठ्यांचे पोरं लाल दिव्यात बसलेले बघायचे, आणि ते बी कायमस्वरूपीचा लाल दिव्यात, हे 5 वर्षाच्या नाही. म्हणून मला तो स्वार्थच नाहीये एकट्याच्या लाल दिव्याच्या. पोरं आणि पोरी माझ्या मराठ्यांच्या राज्यातल्या लाल दिव्यात हिंडल्या पाहिजे, त्याच्यात शान मोठी. आणि मुख्यमंत्री व्हायचं असेल ना, मग गरीबाचं पोरग होईल मराठ्याचं एखादं, त्याला काय, गरीब मराठ्याचं पोरग सुद्धा होऊ शकतं. तेवढी ताकद आहे आमची. गरीब मराठ्यांचं मुख्यमंत्री पोरग करायची ताकद तेवढी आमच्या मराठ्यांची आहे. तुम्ही 29 ऑगस्टला जे आंदोलन पुकारले त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या या संघर्षाची कहाणी सामाजिक पटलावर कायम इतिहासात लिहिली जाईल. तुमच्या या पाटील या व्यक्तीच्या आतमध्ये असलेला जो संघर्षमय व्यक्ती आहे त्या योद्ध्यासाठी 4 ओळी मी म्हणतो की तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. पाटील, खूप खूप धन्यवाद. या लीडरला तुम्ही टाइम दिला.